जाधव, राहणार शिंपोरा, तालुका कर्जत, जिल्हा इंद्रनगर। आज आमचा महिलांचा मुख्य विषय आहे तिन्ही गावातील शिंपोरा, बाबुळगाव आणि मानेवाडी तिन्ही गावातील अवैध चालू असलेली दारू बंद करणे आणि जे आमच्या गावात बिअर बार आणि परमिट रूम होत आहे त्याला वरिष्ठ लेवलवरून त्याची परवानगी पूर्णपणे रद्द करण्यात यावी। आणि आम्ही खूप वेळा वरिष्ठ लेवलला जाऊनही नगरला ॲक्सेस विभागाला, परत पोलीस जिल्हा अधीक्षक आणि जिल्हाधिकार्यालयाला आम्ही दोनदा पण निवेदन दिले। दोनदा निवेदन देऊनही त्यांच्या ॲक्शन झाल्या, पण त्यांना इथं काहीच भेटलेलं नाही। मग आणि इथं कर्जतवाले येतात, कर्जतवाल्यांना जर सापडत असेल तर नगरवाले काय करतात? मग त्यांना भेटत नाही म्हटल्यावरती मग आणि जर म्हणजे कारवाई होऊन पण ती बंद होत नाही म्हटल्यावरती मग आम्हाला प्रशासनाने ग्राम सुरक्षा दलाची आमच्या गावात स्थापना करून द्यावी। त्यात 10 महिला आणि 10 पुरुष, म्हणजे आम्ही आमच्या हातात आमचा कायदा घेता येईल आम्हाला, आणि आम्ही थेट कारवाई जे विकतायत त्यांच्यावरती आम्ही करू। स्टेशनला म्हणजे निवेदन द्यायला गेलतो त्यावेळेस तिथले म्हणजे नाव नाही आता सांगू शकत, पण तिथले कोण वरिष्ठ अधिकारी होते ते आमच्याशी म्हणजे महिलांशी कसं बोलावं ती पण त्यांना म्हणजे त्याचं पण नॉलेज नाही आहे। ते आम्हाला काय म्हटले डायरेक्ट की उद्या जर आम्ही तिथं आलो तर आमची कोण आलं, मीडियावाले कोण आले तर आमची नावं घ्यायची नाहीत म्हणून। म्हणजे का त्यांची नावं घ्यायची नाहीत, म्हणजे हा प्रश्न आम्हाला पडला की का बाबा त्यांची नावं नाहीत घ्यायची, म्हणजे नेमकं काय चाललंय नाही का? म्हणजे प्रशासनाचा हा अनगुंदी कारभार आहे का काय माहिती, म्हणजे त्यांची नावं नाही आम्ही घ्यावत म्हणून।